तुम्हाला पण काय वाटतं, जर तुम्ही ₹1,00,000 ट्रेडिंगमध्ये टाकलं, तुम्ही किती कमवले पाहिजे? तुम्हाला काय वाटेल? 2 लाख झाले पाहिजे असं वाटतं. वाटतं ना? मग हे सगळ्यात चुकीचं आहे. तुम्ही 1,00,000चा जर कोणता तरी बिझनेस टाकला छोटा-मोठा, त्याचे 2,00,000 कधी होणार? खूप टाइम लागतो. मग ट्रेडिंगमध्ये कसं होईल? ॲट द एंड माझ्यासाठी पण तो बिझनेस आहे. सगळ्यांसाठी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ॲज अ बिझनेससारखा पाहिजे. मार्केट कधी पण खाली गेल्यानंतर वरतीच गेलं आहे. तुम्ही बघा 2 टाइम्स 10 टाइम्स वरती गेलं मार्केट. कोविडमध्ये जे स्टॉक तुम्ही बघा त्याचा जो रेट होता त्याच्यापेक्षा आज ते 5 टाइम्स वरती आहे. आता परत वर चालू आहे तरी पण मार्केट एवढं पण खाली नाही आहे. तुमच्यात होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे. तुम्हाला जर गोल्डच्या गोष्टी, आज गोल्ड 50% डाऊन झालं, तुम्ही काय करणार? लगेच घ्यायला जाणार. घ्यायला जाणार ना. मग आत्ता तुम्ही बरेच स्टॉक बघा ते 50% डाऊनने भेटताय. बरोबर ना? मग तुम्ही ते का नाही घेत? कन्सिस्टंट प्रॉफिटसाठी काय करायला पाहिजे? कन्सिस्टंट हा प्रॉफिट कधीच होत नाही असं मला वाटतं ट्रेडिंगमध्ये. प्रॉफिट लॉस होत असतो. आता वॉरेन बफेटने आता पेटीमध्ये 550 करोडाचा लॉस बुक केला. मोठे मोठे ट्रेडर लॉस बुक करतात. तर आपण कोण आहे ना? हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पॉडकास्ट टॉक्स विथ मीनाक्षी शोमध्ये. व्हेअर लर्निंग मीट्स मोटिवेशन अँड एव्हरी टॉक हेल्प्स यू टू ग्रो. मित्रांनो, आजचा एपिसोड एकदम भन्नाट आणि खास असणार आहे. कारण आजचा टॉपिक आहे पैसा. पैसा प्रत्येकाला हवा असतो. पण पैसा कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग खरंच इतका सोपा असतो का? शेअर मार्केट. काही जण इथे लाखो कमवतात, तर काही जण सगळं काही गमवतातही. सोशल मीडियावर दिसणारे प्रॉफिट्स खरंच रियालिटी आहे का, की फक्त एक इल्युजन आहे? आज आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटची एकदम खरी बाजू, जिथे आहे रिस्क, प्रेशर आणि मोठं फ्युचर. आणि आपल्यासोबत आहेत मार्केट एक्सपर्ट मिस्टर कार्तिक खैरनार सर. त्यांनी मार्केट्सचे अप्स अँड डाऊन्स, प्रॉफिट अँड लॉस सगळं काही एकदम जवळून अनुभवलं आहे. तर एका क्षणाचाही विलंब न करता आपण आजचं कन्व्हर्सेशन सुरू करूया. वेलकम टू द शो सर. धन्यवाद. खूप खूप थँक यू तुम्हाला की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शोवर आले आहेत आणि आज तुमचं कन्व्हर्सेशन आमच्या व्ह्युअर्सला नक्कीच एक नॉलेजेबल गाईडन्स प्रोव्हाइड करेल, अशी माझी आशा आहे. बरोबर, कसे आहात 100% तुम्ही? एकदम छान, सगळं छान. आपलं ऑलमोस्ट 2 दिवसापासून पेंडिंग राहत होत्या या गोष्टी. बिलकुल. पण सगळ्या छान. जसं तुम्ही बोलले इंट्रोडक्शन देताना, की ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट लॉस या गोष्टी होतात आणि ह्या गोष्टी कळणं पण खूप इम्पॉर्टंट होतं आजकाल. कारण की सगळे जे बोलतात, की ट्रेडिंगमध्ये सगळे प्रॉफिटच करतात किंवा सोशल मीडियावरती प्रॉफिट दिसतो. रिअल लाईफमध्ये काय, हे सांगणं खूप गरजेचं होतं आणि आता मला प्लॅटफॉर्म भेटला जिथे मी काहीतरी बोलू शकतो, मन मोकळं करू शकतो. छान वाटेल आपलं तुमच्यासोबत गप्पा मारून पण आणि सगळ्यांना मजा पण येईल. चला मग आपण सुरू करूया. ओके, करा. मग खूप लोकं असं म्हणतात, की शेअर मार्केट हे लीगल गॅम्बलिंग आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सगळ्यांना वाटतं गॅम्बलिंग आहे. पण जर तुम्ही प्रॉपर ट्रेडिंग एक सायकॉलॉजिकल लेव्हल्स मार्क करून तुम्ही ट्रेडिंग करताय किंवा एक प्रॉपर एनालिसिस करून जर तुम्ही ट्रेडिंग करताय, तर ते गॅम्बलिंग नाही आहे. तो एक कमावण्याचा एक बिझनेसचाच पार्ट होतो. म्हणजे असं जर म्हटलं, जर गॅम्बलिंगमधून मी कमवलंय, तर असं नाही आहे. गॅम्बलिंगमधून मी तर काही कमवलं नाही आहे. जे काही आहे ते मी स्टडी करून प्रॉपर गोष्टी शिकूनच कमवलं आहे. ऑलमोस्ट मला 7 ते 8 वर्ष झाले. त्या गोष्टींच्या एक्सपिरियन्समधून मी शिकलो. जर मी असं केलं असतं ना, ₹10चे ₹50 होतील किंवा 10चे 100 होतील. असं केलं तर त्याला गॅम्बलिंग म्हटली जाते. जर तुम्ही एक प्रॉपर रिस्क रिवॉर्ड ठेवून जर ट्रेडिंग करता, त्याला गॅम्बलिंग नाही म्हटलं जात. म्हणजेच काय, की तुम्ही पर्सेंटेज वाईज जर ट्रेडिंगमध्ये अर्निंग करताय, तर ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट असते. हं. त्याला गॅम्बलिंग नाही म्हटलं जाऊ शकत. त्याला एक प्रॉपर नॉलेज असलेलं एक स्टडी करून प्रॉफिट करण्याचा एक रस्ता म्हटला जाईल. म्हणजे आपण प्रॉपर एनालिसिस करून हां, पैसा बरोबर आहे. कमवतो आहे, तर ते लीगल गॅम्बलिंग नाही आहे. गॅम्बलिंग आता कसं आहे, एक ओल्ड थॉट झालंय. हां. ते 2-3 स्कॅम्स झाले होते मागे इंडियामध्ये. त्याच्यामुळे लोकांच्या मनात ते रुजलं आहे. हां, बरोबर. स्कॅम्स झाले, पण आपण जे म्हणतो ना, एखादी गोष्ट काही काळापासून चालत आली आहे, तर त्या गोष्टीला लोकं स्कॅम म्हणतील किंवा गॅम्बलिंग म्हणतील. पण ट्रेडिंग गॅम्बलिंग नाही आहे ना. पूर्ण जग ह्या गोष्टीवर चालत आलंय. तुम्ही बघू शकतात ना, अदानी, अंबानी ह्या सगळ्या गोष्टी स्टॉक मार्केटला लिस्टेड आहे. पूर्ण देशाची इकॉनॉमी कोण चालवतंय? स्टॉक मार्केट चालवतंय. त्याला तुम्ही गॅम्बलिंग कसं म्हणू शकतात ना? येस. तुम्ही म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये ॲट द पार्टनर होताय किंवा इन्व्हेस्टर होताय. मग तिथे आपण गॅम्बलिंग थोडी करतोय. गॅम्बलिंग कशाला म्हटलं जाईल? तुम्ही डे ट्रेडिंग करताय. येस. डे ट्रेडिंगमध्ये पण तुम्ही ॲज अ रोज प्रॉपर स्टडी करून जर ट्रेड करता, त्याला गॅम्बलिंग नाही म्हणू शकत ना. गॅम्बलिंग हा वेगळा पार्ट असतो. तर आजच्या
आपला एपिसोडचा हाच मेन गोल आहे, की ट्रेडिंगला जे लोकं गॅम्बलिंग म्हणतात, त्यांच्यामध्ये अवेअरनेस यायला पाहिजे आणि त्यांचा माइंडसेट चेंज व्हायला पाहिजे. बरोबर. अजून एक मिथ आहे, की ट्रेडिंग हा फक्त मोठ्या प्लेयर्सचाच गेम आहे. असं सगळ्यांना वाटतं. पण शिकण्यासाठी काही एवढा फंड नाही लागत. आम्ही पण छोट्यापासूनच सुरुवात केली होती. कमी कॅपिटलपासून पण सुरुवात होते. जर कमी कॅपिटल ठेवताय आणि जर तुमची एक्स्पेक्टेशन पण कमी आहे, तर तुम्ही 100% पैसे कमवणार. एखाद्या कंपनीचे समजा 1,00,000 शेअर्स आहे टोटल. तुम्ही त्यातला 1 शेअर्स घेताय. तुम्ही ती कंपनी जेवढ्या प्रॉफिटला जाणार आहे, तेवढे तुम्ही प्रॉफिटला येणार आहे. तुम्ही 10 स्टॉक घेतले, तर 10% म्हणजे तेवढा तुम्हाला प्रॉफिट एक्स्पेक्ट करताय ना. असं काही नाही आहे, की ट्रेडिंगसाठी खूप पैसा लागतो. जेवढा पैसा आहे तेवढा इनफ आहे, पण तुम्ही प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट करा. म्हणजे हा एक मिथच आहे, की ट्रेडिंग मोठ्या प्लेयर्सचा गेम आहे. हां, कोणीही ट्रेडिंग करू शकतं. कोणीही करू शकतं. बिलकुल. फक्त तुम्ही प्रॉपर शिकून केलं पाहिजे. येस. तर ट्रेडिंग ईझी मनी आहे का? असं नाहीये. ईझी मनी दाखवला जातो. तो फक्त सोशल मीडियावरतीच ईझी आहे. जसं मी इंट्रोमध्ये म्हटली, की पैसा जितका आपल्याला कमवण्याचा मार्ग सोपा वाटतो, खरंच तितका सोपा असतो का? आजकाल काय झालंय, तुम्ही बघा ना, 1-2 रील नंतर तुम्हाला प्रत्येक सोशल मीडियावरती रील्स येते. ॲक्चुअली प्रत्येक माणसाचं म्हणा, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही घरात तुमच्याकडे कोणतरी एखादी 4 व्हीलर, 2 व्हीलर घेतली, तुम्ही त्याचा स्टेटस टाकला असेल ना. बिलकुल. पण तुम्ही जे काम करता, स्ट्रगल करता, तुम्ही त्याचं ती गोष्ट दाखवतात का? नाही. नाही दाखवत. प्रत्येक माणसाला त्याची चांगली बाजू दाखवायला आवडते. मग ट्रेडर्स पण बरेच आहे, की ते त्यांची चांगली बाजू दाखवतात. ट्रेडर्स नाही, कोणी पण. प्रत्येकाच्या लाईफमध्ये जो स्ट्रगल करून एक दिवस जो चांगला असतो तो दाखवतो. त्याच्या मागचे तो 100 दिवस, 1000 दिवस जो कष्ट करतो ते कोणीच नाही दाखवत. कोणीच नाही. आणि बाकीचे लोकं ते बघून इन्फ्लुअन्स होतात. बरोबर. हां, ठीक आहे. ट्रेडिंगमधून ईझी मनी येतो, पण एक ठराविक काळ तुम्ही म्हणजे त्याच्यात प्रॉपर टाईम दिल्यानंतर, शिकल्यानंतर, तेव्हा चांगला पैसा बनू शकतो. पण असं ईझी मनी नाही म्हणता येणार त्याला. तर आता जसं तुम्ही बोलले, की सोशल मीडियावर दिसणारं सगळं काही खरं नसतं. तर त्यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे, की सोशल मीडियावर 99% लोकं दाखवत असतात प्रॉफिट वगैरे. ते खरं आहे का? आता आपण हे आणि अ, लोकं त्याला फॉलोही करतात. आता एकदम सोपं एक्झाम्पल म्हटलं तर माझे पण चांगले फॉलोअर्स आहे. बऱ्यापैकी 1,00,000 असतील मे बी. कसं आहे माहिती आहे का, मी आधी ट्रेडिंगचं नॉलेज टाकायचो माझ्या पेजवरती. तेव्हा लोकं ते फॉलो नव्हते करत. त्या रील्सला नॉलेजच्या आज पण रील टाकतो मी त्याला 60,000 70,000 व्ह्यूज असतात. नंतर मी एखादी काही गोष्ट घेतोय किंवा बाहेर जातोय, फिरतोय, त्या व्हिडिओजला ऑलमोस्ट 4,00,000, 5,00,000, 1,000,000 पण व्ह्यूज आहे. लोकांना ते कंटेंट कन्झ्युम करायचं आहे. बरोबर. लोकांना मटेरिअलिस्टिक गोष्टींमध्ये हां, जास्त इंटरेस्ट आहे. लोकांनाच इंटरेस्ट आहे. आपण काय बोलून फायदा नाहीये. बरं. त्याच्यामुळे तो इन्फ्लुएन्सर पण काय आपली करतो. एक सायकॉलॉजी आणि माइंडसेट चेंज हां, झाला पाहिजे. बरोबर. तर त्या इन्फ्लुएन्सरची पण चुकी नाहीये, ना त्याला बघणाऱ्यांची चुकी आहे. तो एक मेंटॅलिटीचाच पार्ट आहे प्रत्येकाला. बरोबर. तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तुमची इंडिया टू दुबई जर्नी. इंडिया टू दुबई माझ्यासाठी काही असं स्पेशल नव्हतं. फक्त इंडियामध्ये टॅक्सेशन वगैरे थोडं मला हेवी वाटत होतं. त्याच्यामुळे मी दुबई तसं फिरायला गेलो होतो. एक म्हटलं एक्सप्लोर करू फिरायला 2019-20 मध्ये गेलो होतो फिरायला. त्याच्यानंतर मला वाटलं, की आपण इथे सेटल झालं पाहिजे. मी त्याच्यानंतर 2022-23 मध्ये मी शिफ्ट झालो. एमिरेट्स आयडी वगैरे काढला आणि तिकडे माझा रिअल इस्टेटचा बिझनेस मी सेटल केला. अरे आणि वाह! सोबत-सोबत छान. ट्रेडिंग वगैरे. म्हणजे असं काही नाही स्पेशल एका बिझनेससाठी. दुबईमध्ये लोकं फक्त ट्रेडिंगसाठी जातात असं म्हणतात. पण दुबईमध्ये एका इन्कम सोर्सवरती माणूस सर्व्हाईव्ह नाही करू शकत. कारण की जेवढं तुम्ही इंडियात राहून सुखी आहे, तेवढं दुबईत नाही आहे. कारण की एक्सपेन्सेस पण तेवढे महाग आहे. ऑलमोस्ट समजा 2 बीएचके फ्लॅटचं रेंट 50-55 लाख रुपये असतं इयरली. मग तुम्ही इंडियामध्ये टॅक्स भरलेला काय वाईट आहे? तुमच्याकडे तेवढे इन्कम सोर्स असतील तर तुम्ही नक्की दुबईला गेलं पाहिजे. खूप ट्रेडर्सला वाटतं दुबई शिफ्ट झाले पाहिजे किंवा गेलं पाहिजे. असं नाही आहे. तुमच्याकडे त्या लेव्हलचा इन्कम सोर्स पाहिजे किंवा तुम्ही तेवढे प्रॉफिटेबल ट्रेडर पाहिजे किंवा तुमच्याकडे तेवढं कॅपिटल पण पाहिजे. म्हणजे प्रत्येक ट्रेडरची आज इच्छा आहे की तो दुबईत जाऊन सेटल झाला पाहिजे. पण त्यासाठी तेवढं कॅपिटल आणि त्याच्याकडे इन्कम सोर्स स्टेबल पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच काहीतरी मोठं हां, पाऊल उचललं पाहिजे. बरोबर. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून ट्रेडिंग स्टार्ट केली होती? ऑलमोस्ट ट्रेडिंग मी 11-12ला होतो तेव्हापासूनच ट्रेडिंग स्टार्ट केली आहे. खूप कमी वयात म्हणजे ज्या म्हणजे वयात 17, लोकं 18, फिरतात 19 हां, ज्या वयात लोकं फिरतात, कॉलेज लाईफ एन्जॉय हां, करतात, त्या वयात तुम्ही ट्रेडिंग करत बरोबर. होते. ॲक्चुअली माझी कॉलेज लाईफ एन्जॉय झालीच नाही आहे म्हणायला गेलं तर. ॲक्चुअली काय 2019 मध्ये मी फार्मसी पास आउट झालो. तेव्हा ट्रेंडच आला होता फार्मसीचा.
आणि मेडिकल वगैरे शॉप टाकलं होतं मी तेव्हा. पण मग तुम्हाला त्या गोष्टीचा रिग्रेट आहे का, की मी कॉलेज लाईफ एन्जॉय नाही करू आता मी शकलो? सगळं एन्जॉय करतोय पण. ओके. तेव्हा नाही एन्जॉय केलं, पण आता एन्जॉय करतोय. म्हणजे मोर दॅन इनफ सगळ्या गोष्टी माझ्याकडे. ज्या एन्जॉय तेव्हा केल्या पाहिजे होत्या, ते मी आता करतोय. जसं तुम्ही आत्ता म्हटले, की तुमचं शिक्षण फार्मसीमधून झालं आहे. बरोबर. तर मग असा काय पॉइंट आला, काय चेंज झाला, की तुम्ही ट्रेडिंग करण्याचा विचार केला? ॲक्चुअली कोविडची जेव्हा वेव्ह आली होती ना, तेव्हा माझी स्वतःची कंपनी पण होती एक काशवी हेल्थकेअर म्हणून. तेव्हा समथिंग आमचा एक थोडा लॉस झाला होता. फर्स्ट, सेकंड वेव्हमध्ये आम्ही पैसे कमवले होते. थर्ड वेव्हला आमचा थोडा लॉस झाला. म्हणजे थर्ड वेव्ह न आल्यामुळे म्हणजे एक्स्ट्रा स्टॉक वगैरे. त्याच्यामुळे मी म्हटलं आता काहीतरी एक्स्ट्रा वेगळं करू आणि कोविडमध्ये जे स्टॉक मी इन्व्हेस्ट केले होते, त्याचा चांगला भाव वाढला होता. चांगले रिटर्न्स मला भेटले होते. त्याच्यामुळे म्हटलं आता मी फुल टाईम ह्या करिअरकडे गेलं पाहिजे. आणि कोणत्या पण करिअरमध्ये तुम्ही तेव्हाच गेलं पाहिजे, जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रातून पैसे कमवताय. बरोबर. तर तेव्हा तिकडे जायला काही अडचण नाही. म्हणून चांगला पैसा कमवल्यानंतर शिफ्ट होणं गरजेचं आहे. जर एकच गोष्ट तुम्ही धरून बसणार लाईफटाईम, तर मजा नाही आहे. बरोबर. चेंज करणार तर लाईफमध्ये ग्रो होतं असं वाटतं. आणि रिस्क घ्यायचं जे म्हणतो ना आपण एज येते. तेव्हा रिस्क नाही येणार, मग कधी घेणार आहे? आता तर एकदम रिस्क नाही छान. येऊ शकत ना. तेव्हा एज होतं, घेतली रिस्क. एक वय असतं सगळ्या गोष्टी हां, करण्यासाठी बरोबर आहे. आणि ते तुम्ही छान प्रकारे पार पाडलं आहे. आणि कोणताही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना तुम्ही ह्या क्षेत्रात खूप छान उंची गाठली आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आहे सर. थँक यू. आता मी थोडं आपल्या पॉइंटकडे येणार. 90% लोकं ट्रेडिंगमध्ये लॉस का करतात? ग्रीड ओके. सगळ्यात इम्पोर्टंट. तुम्हाला पण काय वाटतं, जर तुम्ही ₹1,00,000 ट्रेडिंगमध्ये टाकलं, तुम्ही किती कमवले पाहिजे? तुम्हाला काय वाटेल? 2,00,000 झाले पाहिजे असं वाटतं. वाटतं ना? मग हे सगळ्यात चुकीचं आहे. तुम्ही 1,00,000चा जर कोणता तरी बिझनेस टाकला छोटा-मोठा, त्याचे 2,00,000 कधी होणार आहे? खूप टाईम लागतो. मग ट्रेडिंगमध्ये कसं काय होतील? ॲट द एंड माझ्यासाठी पण तो बिझनेस आहे. सगळ्यांसाठी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ॲज अ बिझनेससारखा पाहिजे. तेव्हा ट्रेडिंगमध्ये पैसे बनतील. आम्ही पण मोर दॅन इयरली समजा ना तुम्ही 25-30% पण बनले ना, खूप चांगली अमाउंट आहे. एफ-डीचे रिटर्न्स किती आहे? 4-5-6% आहे मॅक्सिमम. मग तुम्ही इथे एवढे एक्स्पेक्टेशन कसं काय ठेवताय? एक्स्पेक्टेशन आहेत म्हणून लॉस होतं. हां, खूप एक्स्पेक्टेशन आहे. ओके. एक्स्पेक्टेशन ठेवू नका असं मी म्हणत नाहीये, पण खूप नका ठेवू. हं. आणि पैसा बनत नाही असं नाही. चांगला पण पैसा बनतो, पण त्या मोमेंट्स तुम्हाला कॅप्चर करता आल्या पाहिजे. बरोबर. आता तुम्ही बघत होता ना, गोल्ड फॉल होत होतं किंवा कंटिन्यू अप ट्रेंडला होतं. ते ट्रेंड जर तुम्ही कॅप्चर करून पैसे कमवू शकत होते. पण त्या कंडिशनमध्ये लॉस पण होऊ शकतो. तुमची लॉस बेअर करण्याची तेवढी कॅपॅसिटी आहे का? बरोबर. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या, तर पैसा बनतो पण. आधी एनालिसिस करणं खूप एनालिसिस करणं खूप महत्वाचं. गरजेचं आहे. बिगिनर्सने काय मिस्टेक्स अव्हॉइड केली पाहिजे? सगळ्यात इम्पोर्टंट मनी मॅनेजमेंट बिगिनर्सकडनं चुकतं आणि विदाऊट स्टॉप लॉस ट्रेडिंग होते. ओके. म्हणजे तुमचा कुठे हात तुटला पाहिजे आणि कुठे बूट तुटतोय, हे ज्याला समजलं तो ट्रेडिंगमध्ये खूप पुढे जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे जेवढं सोपं वाटतं ना, तेवढं सोपं नाही आहे. तुम्ही आधी प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर या गोष्टींवरती फोकस करा. काही जणांचा असंही समज आहे, की बिगिनर्सला ट्रॅप केलं जातं. असं काही आहे का? असं काही नाही आहे. ट्रॅप वगैरे काही केलं जात नाही. तर त्यांच्याच चुका असतात. सिंपल आहे ना. सगळे काय सांगतात, मी पण काय बोलतोय, तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करा, स्विंग ट्रेडिंग करा, लाँग टर्म बघा. स्टार्टिंगलाच तुम्हाला डे ट्रेडिंग, इंट्राडे कोणी करायला लावलंय? गव्हर्नमेंट सांगतंय, सेबी सांगतंय, ऑलमोस्ट 96% लोकं लॉसमध्ये आहे ट्रेडिंगमध्ये. तरी लोकांना तेच का करायचं आहे? ज्या सिंपल गोष्टी त्या तुम्ही करा ना. ठीक आहे, समजा त्या स्टॉक घेतला तुम्ही XYZ, पण नाव नाही घेत, पण समजा एक्झाम्पल. त्या स्टॉकमध्ये तुम्हाला डेलीला 2-4%ची मूव्हमेंट दिसते. तुम्ही तेवढी कॅप्चर करा पोझिशनल ट्रेड. आठवड्यात 2-3% जरी भेटले, तरी इनफ आहे ना. स्विंग ट्रेडिंग कधी पण सोपी आहे. खूप अवघड आहे असं नाही आहे ना. पण सगळ्यांना काय करायचं आहे? डे ट्रेडिंग करायचं आहे. एका दिवसात करोडपती बनायचं आहे. ₹10 झिरो करायचा आहे. जास्तचा लोभ काही हां. कामाचा नाही. त्याच्यामुळे बरेच लोकं लॉस होतात आणि ट्रॅपमध्ये अडकतात. शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस हे सुरूच असतात. सुरूच असतं. तर तुम्ही लॉस झाल्यावर कसं हँडल करतात? तुमची काय स्ट्रॅटेजी आहे? लॉस झाल्यावर मी ट्रेडिंग सेटअप बंद करतो आणि बाहेर फिरायला जातो. ओके. तो रिफ्रेशमेंट. हां, लॉस धरून बसण्यात काही टेन्शन थोडी आहे. आपला बिझनेस आहे तो. प्रॉफिट लॉस चालू असतो आणि सगळ्यात इम्पोर्टंट माझा एक तो बिझनेस नाही आहे ना, त्याच्यावरतीच माझं घर चालतं असं थोडी आहे. आता मी म्हणजे माझी हॉबी म्हणून ट्रेडिंग करतोय. माझे त्याच्यासोबत ऑलरेडी बरेच इन्कम सोर्स आहे ना. त्याच्यामुळे प्रत्येक पर्सनला तर मी हेच सांगेल, की तुम्ही ट्रेडिंगच्या एका इन्कमवरती डिपेंड नका राहू. मल्टिपल इन्कम सोर्स पाहिजे तुमच्याकडे. साइड बिझनेस हां, पाहिजे साइड आणि बिझनेस पाहिजे. ट्रेडिंगला साइड हसल म्हणून तुम्ही हां, हँडल करू शकता. बरोबर.
आता जसं करंट वॉर सिच्युएशन्स होत्या, हं. क्रायसिस येतात. मागे कोविडही आलं होतं. तर त्यावेळी लाँग टर्म इन्व्हेस्टर्स जिंकतात की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्स लाँग टर्म, जिंकतात? लाँग टर्म. मग अशा वेळेला लाँग टर्मवर फोकस केला पाहिजे का? 100% केला पाहिजे. तुम्हीच विचार करा ना, मागच्या 2-3 वर्षापूर्वी सिल्व्हरचा काय भाव होता? कॉपर, सिल्व्हर. गोल्ड सोडा, कॉपरचा भाव काय होता माहिती आहे का? ₹250-300 किलो होता. आत्ताच. आत्ता वॉरनंतर आता रेट काय ₹1150 समथिंग चालू आहे. कोणी घेईल का? म्हणजे मी जस्ट माझ्या ॲडव्होकेटकडे बसलो, त्यांना बोललो होतो म्हटलं 30-40 लाखाचं ते फ्लॅट घ्यायचं म्हटलं, ते घेण्यापेक्षा तुम्ही कॉपर घ्या म्हटलं. झाले असते 1.5-2 करोड. म्हणजे असं काही नाही, प्रॅक्टिकल सिच्युएशनकडे बघून ट्रेडिंग होतंय. नुसतं स्टॉकमध्येच किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रेडिंग नाही होत. लाईफमध्ये प्रत्येक गोष्टी बघून ट्रेडिंग केली की पाहिजे. पण वॉरसारख्या सिच्युएशन्समध्ये किंवा क्रायसिससारख्या सिच्युएशन्समध्ये खूप लोकं पॅनिक होतात आणि पॅनिक होतात ना. त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. हे असं किती नाहीये. योग्य आहे? हे सगळ्यात चुकीचं आहे ना. वॉर सिच्युएशन आहे. मार्केट कधी पण खाली गेल्यानंतर वरतीच गेलंय. तुम्ही बघा 2 टाइम्स 10 टाइम्स वरती गेलं मार्केट. कोव्हिडमध्ये जे स्टॉक तुम्ही बघा त्याचा जो रेट होता ना त्याच्यापेक्षा आज ते 5 टाइम्स वरती आहे. आता परत वॉर चालू आहे तरी पण मार्केट एवढं पण खाली नाहीये. बरोबर. तुमच्यात होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे. आणि वॉर सिच्युएशनमध्ये मी म्हणतो उलट तुम्ही बायिंग केलं पाहिजे. बायिंग ही सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी असते. हां, पण असं नका करू घरदार विकून ते स्टॉकला पैसे इन्व्हेस्ट करणार. एक प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून तुम्ही पैसे जर इन्व्हेस्ट करत असणार, ती वॉर सिच्युएशन शांत झाल्यानंतर तुमचे पैसे ऑलमोस्ट 100% 3 ते 4 पट ग्रो होतील. म्हणजे वॉरसारख्या सिच्युएशनमध्ये पॅनिक न करता तुम्ही प्रॉपर एनालिसिस करून बायिंग करण्याकडे जास्त हां, फोकस बरोबर. केला पाहिजे. एकदम सिंपल. फिमेलला तुम्हाला काय आवडतं? गोल्ड आवडतं. बरोबर ना? तुम्हाला जर गोल्डच्या गोष्टी आज गोल्ड 50% डाऊन झालं, तुम्ही काय करणार? लगेच घ्यायला जाणार. घ्यायला जाणार ना. मग आत्ता तुम्ही बरेच स्टॉक बघा ते 50% डाऊनने भेटताय. बरोबर ना? मग तुम्ही ते का नाही घेत? ते पण सोनंच आहे ना. ज्याच्यावरती पूर्ण देश चालतोय, एवढ्या मोठ्या-मोठ्या कंपनीज उभ्या आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही का इन्व्हेस्ट नाही केले पाहिजे? बिलकुल. पण प्रॉपर सगळ्या गोष्टी कंपनीचे फंडामेंटल एनालिसिस वगैरे चेक करून तिथे इन्व्हेस्ट केले पाहिजे. असं नाही की एखादी कंपनी डुबते त्याच्यावरती तुम्ही हात घालताय. आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर 100% तुम्ही प्रॉफिटलाच राहणार. बेसिकली म्हणजे मार्केट कधीच थांबत नाही. इन्व्हेस्टरच्या माइंडसेटमुळेच त्याला प्रॉफिट किंवा लॉस होत असतो. बरोबर. एकदम बरोबर. तर मग टिप्स घेणं व्हर्सेस स्वतः शिकणं, काय जास्त रिस्की आहे? टिप्स कधीच नाही घ्यायच्या. मी सांगतो ते पण ऐकू नका. टिप्सवरती काय मी आज सांगेल, उद्या काय करणार तुम्ही? स्वतः इंडिपेंडंट बना ना. शिकलेलं कधीही बेस्ट. कधीही उत्तम. म्हणजे तुम्ही जर शिकलेले असणार ना, तर तुम्हाला कधी कळतं, की ह्या स्टॉकमधून एक्झिट कधी व्हायचं. बरोबर. तुम्हाला वाटतंय ह्या कंपनीचे फंडामेंटल चांगले नाही किंवा इथे अशी-अशी कंडिशन येऊ शकते. समजा तुम्ही प्राइस एक्शन बेस्ड ट्रेडिंग करत असणार, तर तुम्हाला ते कळतंय. तर तुम्हाला एक्झिट होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक्झिट कधी व्हायचंय हे जर कळालं, तर तुम्ही प्रॉफिटेबल आहे. ओके. एक्झिट स्ट्रॅटेजी माहिती खूप पाहिजे. इम्पोर्टंट आहे. किती पळताय हे इम्पोर्टंट नाहीये. कुठे थांबताय हे पण खूप इम्पोर्टंट आहे. बरोबर. आणि एका पॉइंटला कोणीही डिस्क्राईब नाही करू शकत किंवा प्रेडिक्ट नाही करू शकत, जे होणार आहे हां, किंवा ते होईल. कोणीच नाही करू शकत ना. बरोबर. आत्ता जे होणार होतं हे कोणी प्रेडिक्ट केलं होतं का? कोणालाच वाटत नाही, की त्याच्या देशावरती संकट यावं किंवा अशा बॅड सिच्युएशन यावं कोणालाच नाही वाटत ना. बरोबर. बॅड सिच्युएशन कोणी स्वतःहून थोडी आणतं. ॲक्सिडेंटली होणाऱ्या ह्या गोष्टी आहे. हं. म्हणजे मार्केट हे 100% कोणीच प्रेडिक्ट नाही करू शकत आणि कधीच नाही करू शकत. म्हणून टिप्स घेण्यापासून थोडं वाचलं हां. पाहिजे आणि स्वतः शिकण्यावर जास्त भर दिला पाहिजे. हो. तर तुमच्याच अन्सरला अनुसरून माझा एक प्रश्न आहे, की सपोज आता हे युद्ध लांबलं, तर इंडियन मार्केट प्लस फॉरेक्स मार्केटवर काय इफेक्ट होईल? तुम्हाला काय वाटतं? की मार्केट क्रॅश होईल, ग्रो करेल का डाउन होईल? मार्केट आहे, कधी पण ग्रोथ होतं. आता कधीच क्रॅश वगैरे काहीच नाही होत आणि सगळी खूप चांगली सिच्युएशन आहे मार्केटमध्ये. असं काही नाही. उलट मला तर अपॉर्च्युनिटी दिसताय. बघणारे पाहिजे म्हणजे नाही का. खरा तो म्हणतो ना, जोहरीलाच हिऱ्याची बारक असते. तर मला तर खूप अपॉर्च्युनिटी दिसताय. ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. कॉमन पर्सन आहे ना, थोडीफार जी सेव्हिंग केलेली असते, त्याचे 10% तरी इन्व्हेस्ट केले पाहिजे चांगल्या ब्लू चिप स्टॉक्समध्ये. मी असं नाही म्हणत आहे कुठेही इन्व्हेस्ट करा. पण ब्लू चिप चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला काही अडचण नाही ना, जर त्या डिस्काउंटमध्ये भेटताय तर. तुम्ही स्वतःहून बोलले, जर गोल्ड डिस्काउंटमध्ये भेटलं तर घेणार, मग स्टॉक का नाही घेणार? दर 2-3 वर्षामधून एक चान्स भेटतो.
2-3 वर्षापूर्वी कोविड आला होता. आता तुम्हाला हा भेटलाय. दर 3-4 वर्षामध्ये एक तरी चान्स भेटतो जिथे आपण एंट्री करू शकतो. पण माणूस चुकी काय करतो, की याच्यापेक्षा स्वस्तात भेटेल. रोजचा दिवस हा स्वस्तातलाच असतो. हां. कन्सिडर करायचं. जर तुम्ही असं म्हटलं ना, आज महाग आहे, तर ती गोष्ट आपण कधीच घेऊ शकत नाही. पैसे कमवण्यासाठी हे खूप चांगले दिवस असतात. फक्त तुमच्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की तुमच्या सेव्हिंगचे 10% इन्व्हेस्ट करायला काही अडचण नाहीये. असं मी म्हणत नाही सगळेच पैसे इन्व्हेस्ट करा. मी तर म्हणतो एस-आय-पीपेक्षा तुम्ही स्वतः तुमच्या स्टॉक्समध्ये पैसे दर महिन्याला थोडे-थोडे इन्व्हेस्ट केले कधीही बेटर. जर तुम्ही शिकून प्रॉपर करताय तर. आवड निर्माण झाली, की बरोबर पैसा बनतो. एकदा चार्टमधून पैसे यायला लागले ना, चार्ट बघता-बघता चार्ट बघायची आवड होते. नुसतं चार्ट एनालिसिस नाही, जेव्हा मार्केट माणूस बघायला लागतो ना, त्याच्यातले न्यूज सगळ्या गोष्टींवरती लक्ष असतं. आणि काही चार्ट पॅटर्न हे वर्षभरानंतर, 2 वर्षानंतर रिपीट्स होतात. ते पॅटर्न समजले, की एक बरोबर कमवतो माणूस. लोन घेऊन तर ट्रेडिंग नाही केली पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला म्हणतो सेव्हिंगमधून 10% करा. तुम्ही त्याच्यात म्हणताय, की लोन घेऊन ट्रेडिंग करू. हे तर सगळ्यात चुकीचं आहे ना. याच्याने माणूस कधी वरतीच नाही येणार. पैशाचा मोह टाळला पाहिजे आणि हां, प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली विचार केला गोष्टींवरती बोललं पाहिजे, पाहिजे. की कुठे आपण पैसा टाकतोय, खरंच ते योग्य आहे का, की आपण फसतो आहे बरोबर. त्याच्यात. बरोबर. ट्रेडिंगमध्ये पैसा लोन घेऊन नाही टाकला पाहिजे असं मला वाटतं. ते होम लोन नाही ना, कमी रेटने भेटतंय. ट्रेडिंगला पैसे टाकताना तो एक तर क्रेडिट कार्ड मारतो, नाहीतर मग तो पर्सनल लोन घेतो. त्याचं पर्सेंटेज जास्त आहे. ऑलमोस्ट 22% पर्यंत भेटतं असं मला वाटतं. पण ते सगळं जर फ्लॅट रेट ऑफ इंटरेस्ट चेक केलं, तुम्ही 22% कमवणार आहे का? मोठं कोण होणार आहे? तुम्ही कधी मोठे होणार मग? त्याच्यामुळे लोन घेऊन ट्रेडिंग नाही केली. म्हणजे तो एक डोक्यात प्रेशर असतो, की तुम्ही माणूस कधी पैसे कमवेल, कधी नाही हे त्यालाच माहिती नाहीये. आता जे 90% लोकं मार्केटमध्ये लॉस करतायत, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? 90% जे लॉस करतात त्यांना तर मी काय सांगेल, तुम्ही आधी शिकून घ्या, नंतर ट्रेडिंग करा. कारण की शिकल्याशिवाय काही नाही आहे ना. बिलकुल. तुम्ही जर आधी प्रॉपर शिकणार तर प्रॉफिटेबल होणार. पहिली दुसरीला जाणारा मुलगा पण शाळा शिकतो, मग तो कमवायला लागतो. तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे, हाय रिस्क प्रोफेशन आहे आणि ते न शिकता करायचं आहे. असं कसं काय होऊ शकतं? ते पण YouTubeला बघून तर नाही होऊ शकत ना कधी. एक गाईडन्स आणि मेंटॉर असणं हां, पण फार गरजेचं आहे. महत्वाचं थोडंफार असतं. तरी तुम्ही कुठून तरी शिकलं पाहिजे. आता सपोज कोणाला शेअर मार्केटमध्ये एंट्री हं, हं. घ्यायची आहे, बिगिनर आहे, यूथ बरोबर. आहे 22-23 वर्षाचा, तर त्यांना तुम्ही काय 3 गोल्डन टिप्स देणार? गोल्डन टिप्स तर मी त्यांना पहिले सांगेल, की तुम्ही रिस्क रिवॉर्ड मॅनेज करा. तुमची सायकॉलॉजी ठीक ठेवा आणि ग्रीड नका ठेवू. तुम्ही जर ग्रीड घेऊन मार्केटमध्ये येत असणार ना, की मी एवढे पैसे कमवून एक्झिट होईल हे ते, पॉसिबलच नाही आहे गोष्टी. तो माणूस टिकूच शकत नाही मार्केटमध्ये. ओके. त्याच्यामुळे त्या गोष्टींमध्ये न आलेलं म्हणजे बेटर. आणि मार्केटमध्ये डिसिप्लिन आणि सायकॉलॉजी किती इम्पोर्टंट आहे आता सगळ्यात तुम्हाला वाटतं? मेन बेस आहे ना. म्हणजे बिल्डिंग ज्याच्यावरती उभी आहे, तोच बेस आहे. सायकॉलॉजीवरतीच म्हणजे हां, ट्रेडिंगचा बेसच सायकॉलॉजी आहे. सायकॉलॉजी आणि तुमच्याकडे किती डिसिप्लिन नॉलेज आहे. आहे हे नाही इम्पोर्टंट. तुमची सायकॉलॉजी कशी आहे? सायकॉलॉजीवरती तुम्हाला काय वाटलं, तुम्ही किती पळताय ते नाही इम्पोर्टंट. तुम्ही कुठे एक्झिट करता ते इम्पोर्टंट आहे. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये हे बघण्यात आलं, की पेशन्स लेव्हल खूप खूप कमी आहे. कमी आहे खूप म्हणजे आणि त्याच्यामुळेच लॉस्ट आहे. लॉस होतात मला असं हां, ते वाटतं. तर आहे. तर आत्ता जसं वॉर सुरू आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये कोणते सेक्टर्स ग्रो होणार आहे? डिफेन्स तर डिफेन्स आहेच ग्रो होईल. ऑब्व्हियसली. गोल्ड, सिल्व्हर, क्रूड ऑइलबद्दल तुम्हाला काय ह्या वाटतं? तर लागणाऱ्या गोष्टी त्याच्यामुळे ह्या ग्रो होतीलच. मी काय म्हटलं मार्केट आहे. ज्या लागणाऱ्या गोष्टी आहे, प्रॅक्टिकल गोष्टींवरती तुम्ही विचार करा. त्या गोष्टी आपोआप ग्रो होतात. म्हणजे तुम्ही आधी बघा ना, की मोबाईलच्या ज्या काही चिप्स होत्या ते काय यूज व्हायचं, गोल्ड व्हायचं. नंतर सिल्व्हर यूज व्हायला लागलं, सिल्व्हरचे कॉस्ट वाढले. आताच्या नंतर बोलताय कॉपर यूज होईल. आणि अचानक सोलर प्लांट्स वगैरे वाढलेत. जिथे कॉपरचा यूज होतो त्यांचा रेट वाढतोय ना. म्हणजे प्रॅक्टिकल सिच्युएशनवरती तुम्ही बघून जर ट्रेड करत असणार, तर तुम्ही 100% ग्रो होणार लाईफमध्ये. इमोशनली डिसिजन न घेता तुम्ही हां, प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली लाईफचा विचार विचार करा करायला ना. तुम्ही पाहिजे. एकदम सिंपल सगळ्यात सोपं उदाहरण. लग्नाचा सीझन असला गोल्डचा रेट वाढतो. चांगला मुहूर्त असला गोल्डचा रेट वाढतो. बरोबर ना? मग तसं त्या गोष्टी असतात. तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा. पूर्ण जग पण प्रॅक्टिकलीच चालतं. आपल्या डोक्यात काय चालू आहे त्याच्यावरती नाही चालत काही. प्रॅक्टिकली गोष्टींचा विचार केला तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. आणि जे इंट्राडे ट्रेडिंग वगैरे मी करतात तर नाही करत. त्यांच्याबद्दल आणि आणि त्याच्यावरती न बोललेलं बेटर ना, कारण की किती कमवतात मी तुम्हाला बोललो. 96% लोकं तर लॉस करतात त्याच्यामध्ये. कमवणारे कमवतात, मी नाही म्हणत नाहीये. पण त्यासाठी तेवढा तुम्हाला टाईम द्यावा लागतो. इंट्राडेमध्ये कसं आहे टाईम डिके, प्रीमियम डिके बऱ्याच गोष्टी आल्या इंडियन मार्केटला आता. एक्सपायरी आहे आणि त्याच्यामुळे स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग केलेली कधीही बेटर.
ट्रेडिंगपेक्षा कोर्स विकून जास्त पैसा कमवला जातो का? असं म्हणतात, पण असं काही मला वाटलं नाही. ॲक्चुअली तुम्ही शाळा टाकले, कॉलेज टाकले असं प्रत्येकाची मेहनत आहे. प्रत्येकजण त्याची मेहनत घेत असेल. पण तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी अमाउंट नका देऊ. म्हणजे तुम्ही बघितलंय बरेच काहींची फीज 4,00,000 आहे, 5,00,000 आहे कोर्सच्या. बऱ्याच गोष्टी आल्या समोर. एवढी फीज नाही नाही लागत ना. 1-2 दिवसाच्या कोर्सला. तर असं नाहीये. एक जर सर्टन अमाउंट देऊन तुम्ही कुठेतरी शिकता, तो पर्सन तुमच्यावरती टाईम इन्व्हेस्ट करतोय, तर ठीक आहे. हे लोकांच्या बोलायच्या मीथ असतात, की ट्रेडिंग करून क्लासेसमधून एवढं अर्निंग झालं. पण त्या पर्सनला मेंटेनन्स पण नसतो. आता तुम्ही इथं आल्या पॉडकास्ट होते. तुम्हाला इथला मेंटेनन्स आहेच ना. समजा तुम्ही सेटअप टाकला ₹10-15 लाख खर्च केला. जागेचं रेंट आहे. बऱ्याच गोष्टी असतात. मग तुम्ही एखाद्या पर्सनकडनं पॉडकास्टचे चार्ज केले, तो असा इन्कम नाही म्हणता येणार त्याला. तो रनिंग कॉस्ट पण असते. तर जो ट्रेडिंगचा कोर्स विकतोय त्यानेही थोडा विचार केला पाहिजे, की आपण जे नॉलेज त्याची देतोय त्यानुसारच कॉस्टिंग आपण किती आहे? हां. कॉस्टिंग केली तिथे पाहिजे. पर्सन किती बसताय? जर 1000 लोकं बसताय, तुम्ही फीस एवढी घेताय, तर हे चुकीचं आहे कुठेतरी. कुठेतरी फेअरनेस हां. हवा आणि एक इथिकली वेने पैसा तुम्ही कमवलेला स्कूल कधीही कॉलेजला चांगला. तुमच्या मुलांना टाकणार आहे. त्यांची फी जशी भरताय ना, तर तुम्हाला वाटत असेल त्याची फी तेवढी आहे, इनफ तुम्ही करा, काही अडचण नाही. ते शेवटी समोरच्यावर तुम्हाला आहे, की त्याला वाटतंय का वर्थ तुम्हाला इट वर्थ इट आहे काय आहे तर करा. त्याच्यावरती. बिलकुल. आता एक आणि असं काही नसतं. मी आता काल पण एक कोर्स केला लेटेस्ट काय ऑलमोस्ट 15 मिनिटं दिले, ₹50,000 मी पेड केले, $500. प्रत्येकावरती कोणाला ते तो समोरचा कमवतोय असं म्हणायचं की मला त्याच्याकडून एक्स्ट्रा नॉलेज भेटलं शिकायला असं म्हणायचं. मला माझा फ्रेंड बोलला, की "तुला फसवलं." म्हटलं, "मला काही नाही फरक पडत. जाऊ दे काय होतं." माझ्याकडे काहीतरी नवीन एक अक्कल आली ना. आणि अक्कल ही हां. पैसे देऊनच विकत घ्यावी फुकट लागते. कुठे काही भेटत नाही. मला तर असं वाटतं. कन्सिस्टंट प्रॉफिटसाठी काय करायला पाहिजे? कन्सिस्टंट हा प्रॉफिट कधीच होत नाही, असं मला वाटतं ट्रेडिंगमध्ये. प्रॉफिट लॉस होत असतो. आता वॉरेन बफेटने आता पेटीमध्ये ₹550 करोडचा लॉस बुक केला. मोठे-मोठे ट्रेडर लॉस बुक करतात. तर आपण कोण आहे ना? आता कन्सिस्टंट प्रॉफिट नसतो कधी. तुम्ही मंथली, क्वार्टरली, इयरली तुमचा काय रिझल्ट येतो ते इम्पोर्टंट बघणं गरजेचं आहे. इयर एंडला तुम्ही बस प्रॉफिटली ते निघले पाहिजे इम्पोर्टंट आहे ना. तेवढा त्याच्यावर ते फोकस इम्पोर्टंट. केला पाहिजे. लोकांना असं वाटतं, की आपण कन्सिस्टंट नाही, नाही प्रॉफिटमध्येच असं नाही होऊ राहिलं शकत. पाहिजे, लॉस नाही असं झाला होणारच नाही पाहिजे. कधी. बिझनेसमध्ये पण रोज सारखा बिझनेस होईल असं आहे का? तुमच्या हाताची 5 बोटं तरी सारखी आहे का? नाहीये ना. मग नाही. कसं काय रोज कन्सिस्टंट तुम्ही प्रॉफिटची एक्स्पेक्टेशन एक शॉपकीपरला पण रोज वेगवेगळे हां. प्रॉफिट लॉसेस होत असतात. आणि स्टार्टिंगला शिकताना किंवा नवीन बिझनेस जेव्हा टाकतात तेव्हा पण लॉस लॉस होतो. पहिले 5-6 महिने. मग तसं शिकताना पण लॉस होतो. असं बरोबर. म्हणायचं. कन्सिस्टंट अशी कोणती गोष्ट नाहीये आणि एका दिवसात कोणी प्रॉफिटेबल पण नाही होत. टाईम द्यावा लागेल तेव्हा सगळ्या गोष्टी होतील. वेळेनुसार होतं. म्हणजे मी तर एकच म्हणतो, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा नका ठेवू. ठीक आहे आणि नाही जमलं तर नका करू ट्रेडिंग. टीम प्रयत्नशील हां. परमेश्वर आहे. एक तुम्हाला काय वाटलं थांबलं कुठे थांबायचं आहे कळायला पाहिजे. चांगले कमवलं तरी थांबायचं आहे आणि नाही जमत आहे तरी थांबायचं आहे. खूप लॉस करून थांबण्यापेक्षा खूप लॉस करून म्हणजे नाही का तुम्ही खूप लॉस करताय. खूप लॉस झाल्यावर असं वाटतं यार आता तरी पहिले तरी थांबलो असतो. असं नाही झालं पाहिजे. रिग्रेट नाही पाहिजे लाईफमध्ये. हां. रिग्रेट नको आहे. आणि कमवलं गेल्यानंतर पण असं नाही की लॉस होऊन गेला असं पण नाही पाहिजे. एक थांबायचं कुठे ते कळायला पाहिजे प्रत्येकाला. प्रत्येक सिच्युएशन हँडल करण्यासाठी आपली एक ती मेंटली तयारी तुम्ही असली प्रॉपर पाहिजे. प्रिपेअर पाहिजे या गोष्टींसाठी. एक एक्झिट कुठे करायचं, कुठे एंट्री करायची आणि कुठे थांबलं हे पाहिजे कळायला हे पाहिजे. 3 पॉइंट खूप आता महत्त्वाचे मी आहेत. आधी खूप म्हणजे चांगली ट्रेडिंग करायचो आधी. मी आता 2 वर्षापासून ट्रेडिंग नाही करत आहे म्हणजे ऑलमोस्ट शांतता आहे. थांबलोय ना मी. मी कुठेतरी नवीन-नवीन पॉज बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट महत्त्वाचा आहे. करायला सुरुवात केली. कमवलेलं टिकलं पाहिजे. बरोबर. ते हां. खूप महत्त्वाचं आहे. मी काय म्हटलं, की तुम्ही चांगल्या-चांगल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करा ना आणि अपॉर्च्युनिटी खूप आहे. म्हणजे असं काही नाही स्टॉक मार्केटमध्येच ट्रेडिंग होते. तुम्ही गोल्ड, सिल्व्हर काही फिजिकली घ्या, तुम्ही त्याच्यात ट्रेड करा. कार्तिक सर, तुमचे मनापासून खूप खूप आभार. तुम्ही आमच्या शोवर एक ऑनेस्ट आणि रिअल कन्व्हर्सेशन शेअर केल्याबद्दल. तर मित्रांनो, शेअर मार्केट हा फक्त पैशाचा खेळ नाही आहे. त्याच्यासाठी लागतं एक माइंडसेट, डिसिप्लिन आणि पेशन्स. तुम्ही जर विचार करत असाल, की आपण शेअर मार्केटमध्ये एंट्री घ्यावी, तर कोणताही शॉर्टकट फॉलो न करता नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे. इमोशन्स नाही, तर स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे. आजचं कन्व्हर्सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे मीनाक्षी. पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत अर्न स्मार्ट, लिव्ह स्मार्ट.
थँक यू सो मच.